जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज आपण या ठिकाणी नाही का शिकणार आहोत गणितातला एक महत्त्वाचा चॅप्टर, तो म्हणजे सरळ व्याज. तर बघा, सगळ्यात पहिले समजून घ्या सरळ व्याज म्हणजे काय. सरळ व्याज, ठीक आहे. तर सरळ व्याज म्हणजे नाही का, एखादा नाही का, आपण समजा एखादा सावकार असेल किंवा बँक असेल, त्यांच्याकडून लोन घेतो, बरोबर आहे की नाही. तर ते लोन घेतल्यानंतर त्यावरती नाही का काहीतरी ते व्याजदर लावणार, कारण कोणी सहज नाही का पैसे आपल्याला फुकट दर देणार नाही, बरोबर आहे का नाही. एखादा मित्र जरी असला तर तो काही दिवसासाठी देऊ शकतो, पण लॉंग टर्म साठी जर तुम्ही पैसे घेतले तर तो नाही का व्याज तुमच्याकडून आकारतो किंवा आकारू शकतो. त्याच पद्धतीने नाही का बँक किंवा नाही का एखादा सावकार असेल, तो तुमच्याकडून नाही का काही टक्के व्याजाने नाही का, काही टक्के व्याज दराने नाही का तुमच्याकडे पैसे घेत असतो, तर तेच म्हणजे सरळ व्याज. तर बघा, सरळ व्याज म्हणजे काय, तर एखादी रक्कम आहे, बरोबर आहे नाही. समजा ए व्यक्ती आहे आणि त्याने ह्या बी व्यक्तीला नाही का काही रक्कम दिली, बरोबर आहे. तर ती रक्कम नाही का प्रत्येक वर्ष त्यावरती नाही काहीतरी व्याज घेतो किंवा इंटरेस्ट घेतो. तर ते इंटरेस्ट प्रत्येक वर्षी जर सिमिलर असेल, सारखं असेल, तर ते म्हणजे सरळ व्याज, ठीक आहे. आणि चक्रवाढ व्याज जर म्हटलं तर त्यामध्ये काय होतं की प्रत्येक वर्षी समजा पहिल्या वर्षी सरळ व्याज, दुसऱ्या वर्षी ते पहिल्या मुद्दलामध्ये म्हणजे जी रक्कम दिली त्याच्यात ऍड करून नाही का पुढच्या वर्षी जो दर आहे त्या दराने नाही का त्याच्यावरती इंटरेस्ट चार्ज केला जातो. तर ते असतं चक्रवाढ व्याज. ज्यावेळेस आपण चक्रवाढ व्याज शिकू त्यावेळेस तुम्हाला शिकायला भेटेल. पण आता सध्या बघतो आपण सरळ व्याज. तर ह्या कन्सेप्ट नाही का तुम्हाला सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचे की सरळ व्याज म्हणजे काय. त्यानंतर बघा, याच्यामध्ये सरळ व्याजाचं एक सूत्र आहे. काय आहे? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ. तर बघा, मुद्दल म्हणजे नाही का जी रक्कम नाही का एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला नाही का जी रक्कम दिलेली व्याजाने, तर ती म्हणजे मुद्दल. आणि दर म्हणजे नाही का कालावधी, तर किती काळासाठी दिलेली, सॉरी, दर म्हणजे नाही का कोणत्या व्याजदराने दिलेली, तर तो म्हणजे दर. आणि काळ म्हणजे नाही का कालावधी, म्हणजे किती वर्षासाठी दिली, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, XYZ जेवढे वर्ष असेल तेवढे, ठीक आहे. आणि भागाकारामध्ये या ठिकाणी 100 तुम्हाला कंपल्सरी घ्यायचंय. तर हे नाही का तुमचं सरळ व्याजाचं सूत्र आहे. एवढ्या सूत्रावरती नाही का तुम्ही सगळे सगळे जेवढे काही नाही का सरळ व्याजाचे नाही का उदाहरणं असेल ना, ते सोडू शकतात, ठीक आहे. तर हे तुम्हाला नाही का सगळ्यात पहिले लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे, ठीक आहे. एवढं समजल्यानंतर आता बघा, आणखी एक याच्यामध्ये कन्सेप्ट येते, ती म्हणजे रास. तुम्हाला सरळ व्याज समजलं, त्याचबरोबर तुम्हाला मुद्दल समजली, त्याचबरोबर तुम्हाला दर पण समजला, त्याचबरोबर कालावधी पण समजले. आता नेक्स्ट आहे रास. तर रास म्हणजे काय, ज्यावेळेस ज्यावेळेस आपण नाही का एखादं व्याजदर नाही का आकारतो, त्यावेळेस जे व्याजदर आहे, समजा ही मुद्दल आहे आणि त्यावरती नाही का जे व्याज आकारलंय, जे सरळ व्याज, तर ते मुद्दल, ठीक आहे, मुद्दल प्लस जे काय तुमचं व्याज असणार आहे, व्याज, ठीक आहे की नाही, सरळ व्याज. तर हे सरळ व्याज ज्यावेळेस एकत्र केलं जातं, मुद्दल आणि सरळ व्याज, म्हणजे ए नावाच्या व्यक्तीने बी नावाच्या व्यक्तीला 1 वर्षासाठी नाही का पैसे दिले काही टक्के व्याज दराने. ज्यावेळेस तो रिटर्न पैसे करेल त्यावेळेस त्याने जर समजा 100 रुपये दिले, 100 रुपये घेतले व्याजाने, आणि त्याच्यावरती काहीतरी व्याजदर आहे, तर त्या व्याजदराची जे काही रक्कम होईल ती, आणि जे काही मुद्दल आहे ते, ज्यावेळेस तो एकत्र करून त्याला समोरच्याला देतो, समजा 10 रुपये त्याचं व्याज झालं, तर ते देतो म्हणजे किती, 110 रुपये तो समोरच्या व्यक्तीला, बी व्यक्तीला, ए व्यक्ती, सॉरी, बी व्यक्ती ए व्यक्तीला देईल. तर तो किती देणार आहे, 110 रुपये देईल. तर ती असणार आहे तुमची रास. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरतीच हे उदाहरण असणार आहे. तर चला आता प्रत्यक्षात उदाहरणाला सुरुवात या ठिकाणी करू. तर बघा, या ठिकाणी उदाहरण आहे, एका व्यक्तीने नाही का 4,000 रुपये, हे किती, तर 4,000 रुपये नाही का 8 वर्षासाठी दर साल दर शेकडा किती टक्के दराने, तर 12% दराने नाही का घेतले, तर त्याला किती व्याज द्यावे लागेल, ठीक आहे की नाही, किती व्याज द्यावे लागेल, द्यावे लागेल, ठीक आहे. तर एक व्यक्ती आहे, त्याने किती घेतले, 4,000 रुपये घेतले, किती वर्षासाठी, तर 8 वर्षासाठी त्यांनी या ठिकाणी घेतले. तर किती, दर साल दर शेकडा किती टक्के, 12% व्याज, म्हणजे प्रत्येक वर्षाला त्याला किती, 12% व्याज द्यावं लागतंय.
तर त्याला एकूण किती रक्कम म्हणजे व्याज द्यावा लागणार आहे वापिस. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय सांगितलं, सरळ व्याजाचं सूत्र सांगितलंय. सरळ व्याजाचं सूत्र काय? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ. ठीक आहे. भागाकारात 100. बस याच्यामध्येच त्या रकमा ठेवायचे. तर तुम्हाला काढायचं काय सरळ व्याज? तर बघा, आता त्या व्यक्तीने किती घेतले? तर 4,000 रुपये. म्हणून हे 4 मुद्दल किती आहे? तर 4,000. बरोबर. दर दर किती त्याचा? 12% दर आहे. ठीक आहे. म्हणून हे 12 या ठिकाणी द्या. त्याचबरोबर हे मागे पुढे होऊ शकतात, काय अडचण नाही. तर दर किती आहे? 12% आणि काळ किती आहे? तर 8 वर्षाचा हा एकूण त्याचा कालावधी आहे. आणि भागाकारात हे तुमचं या ठिकाणी 100. ठीक आहे. इथपर्यंत त्यानंतर बघा, आता या ठिकाणी नाही का हे 2 शून्य कॅन्सल, तर हे 2 शून्य या ठिकाणी कॅन्सल झाले. त्याचबरोबर बघा, आता नाही का उरले किती? तर या ठिकाणी उरले 40 गुणिले 12 गुणिले 8. ठीक आहे. तर यांचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला नाही का व्याज या ठिकाणी भेटणार आहे. तर बघा, 12 96. ठीक आहे ना, गुणिले 40. बघा, 6 चोक 24 या ठिकाणी 2, 9 चोक 36, 36 आणि 2 37, 38 आणि हा शून्य जशाच्या तसा. तर बघा, त्याला किती? 3,840 रुपये या ठिकाणी नाही का व्याज द्यावा लागणार आहे. किती वर्षासाठी? तर 8 वर्षासाठी. ठीक आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, 15,000 रुपयाचे दर साल दर शेकडा 20% या दराने 73 दिवसांचे सरळ व्याज किती असेल? तर बघा, मागच्या उदाहरणात आपण बघितलं होतं की या ठिकाणी नाही का आपल्याला काय दिलं होतं, जो काही काळ असेल तर तो नाही का या ठिकाणी वर्षामध्ये दिला होता, पण या ठिकाणी आता दिवसात दिलाय. ज्यावेळेस दिवसात दिला जातो त्यावेळेस काय करायचं? बघा, अशा टाईपचे उदाहरणं पण आलेले असतात. आणि पोरांना नाही का ज्यावेळेस दिवस दिले असतात त्यावेळेस नाही का एखाद्या वेळेस कन्फ्युजन होऊ शकतं किंवा होतं बऱ्यापैकी. तर असे उदाहरण कसे सोडायचे बघा. तर बघा, आता या ठिकाणी काय दिलंय बघा, आपलं उदाहरण काय सूत्र काय? सरळ व्याज बरोबर काय? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ. ठीक आहे. भागाकारात हे तुमचं 100 जशाच्या तसा. बघा, आता याच्यात रकमा ठेवा. मुद्दल किती दिली आहे? तर मुद्दल आहे तुमची या ठिकाणी 15,000. ठीक आहे. 15,000. त्याचबरोबर किती दर किती दिलाय? सॉरी तुम्हाला, तर दर दिलाय तुम्हाला या ठिकाणी 20% आणि कालावधी किती दिले? तर या ठिकाणी कालावधी दिली आहे दिवसांमध्ये. तर हे दिवसाचं काढायचं कसं? तर बघा, एका वर्षात किती दिवस राहतात? तर एका वर्षात राहतात 365 दिवस. ठीक आहे. 365 दिवस आणि इथे दिले किती आपल्याला? 73 दिवस. 365 पैकी किती? 73. बघा, आता 73चा पाडा येतो का? तर नाही येत, बरोबर ना? ज्याला येत असेल त्यांनी म्हणा. तर बघा, 3 5 किती? 15 आहे की नाही? आणि 7 5 किती? 35. 15 आणि हा 35, 7 5 35 आणि हा एक कुठून आला? तर 3 5 15 म्हणजे हा एक इकडे आला, बरोबर. 73 5 73 1 73 73 5 365, बरोबर. तर मग या ठिकाणी येणार 1/, कालावधी किती आला? 1/5. तर तो या ठिकाणी 1/5 असा लिहून घ्यायचा आणि भागाकारात तुमचं या ठिकाणी येणार आहे हे 100. जसाच्या तसं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. या ठिकाणी डायरेक्ट चोक 20. ठीक आहे. आणि पुढे बघा, आता 4 1 4, 4 2 8 आणि 4 5 20. ठीक आहे. इथं 25 आलं या ठिकाणी. तर बघा, आता आणखी पुढे 5 5 25, 5 3 15 आणि हे 3 0 जशाच्या तसे. 5 1 5, 5 6 30. ठीक आहे. तर बघा, 600 म्हणजे 73 दिवसांच्या सरळ व्याज याला किती भेटणार आहे? तर या ठिकाणी भेटणार आहे 600 रुपये. ठीक आहे, समजलं. चला नेक्स्ट उदाहरण बघू. तर बघा मित्रांनो, नेक्स्ट टाईपचं उदाहरण आहे 3 नंबर. 800 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा किती टक्के दराने? 7% दराने 3 वर्षाचे सरळ व्याजाने किती रुपये रास होईल? तर बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचे? तर रास काढायचे. तर रास म्हणजे काय तुम्हाला आधीच मी सांगितलंय. रास म्हणजे जी काही मुद्दल असणार आहे आणि तिच्यावरती जो काही नाही का व्याज भेटलंय, व्याजदराने जे व्याज भेटलंय, तर ते त्या रास म्हणजे जी काही मुद्दल आहे त्यामध्ये ज्यावेळेस प्लस केलं जातं तर ती असते तुमची
या ठिकाणी रास. तर बघा कशा पद्धतीने काढायचं बघा. तर ते सूत्र जे काय सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला मुद्दल गुणिले दर गुणिले काळ त्यानेच आपण या ठिकाणी काढणार आहोत. तर बघा किती या ठिकाणी तुमचं जे काय हे आहे मुद्दल आहे या ठिकाणी 800, त्याचबरोबर दर किती तुमचा, तर दर आहे या ठिकाणी 7% आणि तुमचा कालावधी किती दिलेला आहे, तर कालावधी दिलाय 3 वर्षाचा. तर बघा इथं भागिले 100 या ठिकाणी करतोय मी. हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. 7×8 = 56 बरोबर गुणिले 3 सायंत्रिक 18 हातचे आले 1 5 15 आणि 1 16. तर बघा ह्या 7% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती भेटले तुम्हाला या ठिकाणी 168 रुपये. तर आपलं रासचं सूत्र काय आहे, तर रास बरोबर तुमचं जे काही मुद्दल असणार आहे मुद्दल अधिक तुमचं सरळ व्याज. तर आपल्याला तुम्हाला या ठिकाणी मुद्दल तर माहिती आहे, मुद्दल किती आहे, तर तुमची मुद्दल आहे या ठिकाणी 800 रुपये. त्याचबरोबर आता सरळ व्याज पण तुम्हाला इथं भेटलंय किती, तर 168 रुपये. म्हणजे हे ज्यावेळेस तुम्ही प्लस करणार त्यावेळेस तुमची या ठिकाणी येणार आहे ही रास. तर बघा या ठिकाणी प्लस करू, प्लस केल्यानंतर बघा हे 8 8 हे 6 6 जसं तसा 8 आणि 1 9. ठीक आहे. तर तुमचे 968 रुपये एवढी या ठिकाणी रास असणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर बघा पुढचा टाइप आहे दर साल दर शेकडा किती टक्के दराने 2,500 रुपयाची म्हणजे 2,500 रुपयांची 4 वर्षात 3,300 रुपये रास होईल. ठीक आहे. तर बघा आता या ठिकाणी रास पण दिली आहे, मुद्दल पण दिलंय, त्याचबरोबर कालावधी पण दिलाय. पण आपल्याला काढायचं काय या ठिकाणी, तर कोणता इंटरेस्ट रेट असणार आहे म्हणजे व्याजदर काय असणार आहे तो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती आहे रासचं सूत्र काय आहे, तर रास म्हणजे काय असते, तर ते त्यामध्ये नाही का इंटरेस्ट म्हणजे व्याजदर पण असतो आणि मुद्दल पण असते. मग ज्यावेळेस आपण नाही का ह्या मुद्दलातून किंवा ह्या रासेमधून ज्यावेळेस मुद्दल वजा करू तर तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे सरळ व्याज. तर बघा मग सरळ व्याज जर काढायचं, सरळ व्याज तर बघा या ठिकाणी जी काही रास आहे त्या रासेमधून म्हणजे 3,300 मधून जर 2,500 म्हणजे 2,500 वजा केले तर तुम्हाला सरळ व्याज या ठिकाणी भेटणार आहे. तर बघा 3,300 मधून 2,500 वजा केलं तर किती 800 रुपये या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. तर हे तुमचं आहे सरळ व्याज. ठीक आहे. तर आता तुम्हाला या ठिकाणी काय काढायचंय, तर दर काढायचंय. मग काय करायचं, आपलं सरळ व्याजाचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ. तर ठीक आहे. चला या सूत्रात ठेवा. आता बघा किती आहे मुद्दल किती तुमची, तर या ठिकाणी 2,500 म्हणून मी या ठिकाणी 2,500 या ठिकाणी मुद्दल लिहून घेतली. ठीक आहे. त्याचबरोबर कालावधी किती दिलाय, तर 4 वर्ष आणि आपल्याला इंटरेस्ट रेट हा माहित नाही बरोबर, म्हणून या ठिकाणी मी एक्स लिहिलं. ठीक आहे. भागाकारात या ठिकाणी 100 आणि आपल्याला या ठिकाणी सरळ व्याज पण भेटलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी नाही का हे सरळ व्याज 800 लिहून घेतलं. ठीक आहे. तर बघा आता करायचं काय, सिंपल फक्त बघा या दोघांचा गुणाकार करायचा. तर बघा 800 गुणिले 100 भागाकारात ह्या ज्या वरच्या रकमा आहेत त्या खाली घेऊ बरोबर. तर बघा वरची किती आहे 2,500 गुणिले 4. ठीक ना. तर बघा हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य या ठिकाणी कॅन्सल. बघा आता 4 1 4 4 2 8. ठीक. तर बघा आता आणखी कुठून भाग जातोय, तर बघा 25 1 25 25 चौक 100. बघा आता उरलं काय फक्त 2 गुणिले 8 सॉरी 2 गुणिले 4. बघा 4 2 8. तर तुमचा व्याज दर काय असणार आहे, तर या ठिकाणी असणार आहे 8% एवढा व्याज दर. ठीक आहे. समजलं. बघा जर तुम्हाला क्रॉस चेक करायचं असलं तर तुम्ही हा व्याज दर नाही का या ठिकाणी ठेवून बघा, तर तुम्हाला तुमचं उत्तर नाही का 800 रुपये जर आलं तर समजून घ्यायचं
की हे उत्तर बरोबर आहे, पण एवढ्या याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला हे उत्तर एकदम परफेक्ट चाललंय. तर बघा एकच सूत्राने काढतोय आपण, कोणत्या? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ, बरोबर, भागाकारात 100. तर हे उत्तर येऊन जातं बस. आणि त्या पहिल्या ज्या कन्सेप्ट सांगितले ते तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे. चला आणखी पुढचं उदाहरण बघू. मित्रांनो पुढचा टाईप आहे याच प्रकरणातला. तर बघा, एका एका मुद्दलाची 2 वर्षात 600 रुपये रास होते, त्याच मुद्दलाची 6 वर्षात किती 800 रुपये रास होते. तर मुद्दल किती असेल व व्याज दर किती असेल हे आपल्याला या ठिकाणी काढायचंय. तर अशा उदाहरणांना काय करायचं, शक्यतो नाही का जे काही ऑप्शन असेल ना तर त्या ऑप्शन मधून नाही का कट करत चालायचं. तर चला आपण नाही का सुरुवात करू पहिल्या ऑप्शन पासून. ठीक आहे. तर मुद्दल किती सांगितली त्यांनी या ठिकाणी, तर दिली आहे 400 रुपये. ठीक आहे ना. आणि ते कालावधी किती दिला आपल्याला 2 वर्षासाठी. ठीक आहे. तर बघा 2 वर्ष कालावधी आहे, तर मग पहिलं ऑप्शन घेऊ आपण. 400 आपल्याला माहिती आहे सरळ व्याज काढायचं सूत्र काय, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ. तर मग डायरेक्ट काय करायचं, 400 रुपये मुद्दल आहे त्या ठिकाणी, बरोबर. पुढे तुम्हाला दर दिलाय 10% आणि कालावधी दिलाय 2 वर्ष. तर बघा हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. बघा 4 10 40 आणि 2 40 गुणिले 2 किती, तर 80. म्हणजे सरळ व्याज येतं 2 वर्षाचं 80. प्लस त्याच्यात जर तुम्ही 400 ऍड केले तर किती आता 480, सॉरी 480 म्हणजेच 480. पण हे 2 वर्षात रास किती होती 600 रुपये होते. मग इथं काय झाले तर 480 झाले, म्हणजे एक नंबरचा पर्याय या ठिकाणी असणार नाही. मग अशाच पद्धतीने दुसरा पर्याय चेक करू. दुसरा पर्याय जर चेक केला तर 300 गुणिले 10 गुणाकारात गुणाकारात 2 भागिले 100. तर बघ हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. 3 10 30 गुणिले 2 60. आणि हे 300 जर मुद्दल त्यात ऍड केलं या व्याजदरात तर येतं किती 360. म्हणजे हे पण तुमचं उत्तर. या ठिकाणी व्याजदर कधी दिला होता तर 30 दिलाय, बरोबर. तो 30 घ्या. 3 त्रिक 9 म्हणजे 90 गुणिले 2, 9 दुने 18 म्हणजे 180 रुपये. 180 प्लस 300 किती आले 480 रुपये. तर होतंय का 2 वर्षाची रास, नाही होते. इथं किती आहे 600. तर हे पण ऑप्शन असणार नाही, म्हणजे 2 नंबर पण या ठिकाणी चुकीचं आहे. मग 3 नंबरचं ऑप्शन घेऊ. तर बघा 3 नंबरचं जर घेतलं तर 300 गुणाकारात व्याजदर किती 40 आणि कालावधी किती आहे 2 वर्ष. भागाकारात किती, मग आपले 100 चे सूत्र येते. हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24 म्हणजे 240 रुपये या ठिकाणी व्याज आलंय. आणि मुद्दल किती आहे 300. तर 300 प्लस केलं तर किती होतं इथं 540 रुपये. म्हणजे ही पण रास नाहीये, म्हणजे हे पण ऑप्शन या ठिकाणी चुकीचं आहे. मग आता राहिलं किती ऑप्शन शेवटचं, म्हणजे हेच तुमचं उत्तर असणार आहे. पण आपण या ठिकाणी पुन्हा काढू. आता बघा मुद्दल किती आहे 500, किती आहे 500. व्याजदर आहे किती इथं 10% आणि कालावधी आहे आपला 2 वर्षाचा. भागाकारात बघा 100, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. 5 10 50, 50 गुणिले 2 100. म्हणजे तुमचं सरळ व्याज आलं या ठिकाणी 100. आणि तुमचं मुद्दल किती होतं तर ते होतं या ठिकाणी 500 रुपये. तर बघा 500 आणि 100 किती आले 600. म्हणजे तुमची रास किती आली या ठिकाणी 600. म्हणजे हे तुमचं या ठिकाणी ऑप्शन असणार आहे 4 नंबर. ठीक आहे. तर अशा प्रकारे नाही का सरळ व्याजाची या ठिकाणी काही उदाहरण आपण बघितले. असेच आणखी टाईप नाही की या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय हिंद.